सर्वांना नमस्कार. स्पीकर बाय राहुल गोदाम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी राहुल भानदास गोदाम आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज 26 जून अर्थातच सामाजिक न्याय दिवस म्हणजेच छत्रपती शाहू महाराज यांची जयंती. मित्रांनो, आपल्या देशाला अनेक संत महापुरुषांची मोठी परंपरा लाभलेली आहे. त्यामध्ये तथागत बुद्ध असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अशा अनेक महान संत महापुरुषांनी आपल्या देशामध्ये उपेक्षित घटकांसाठी आपल्या जीवाचं रान केलेलं आहे. शाहू महाराजांचा जन्मदिवस हा मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून आपण साजरा करतो. त्याला एक वेगळं महत्त्व आहे. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जे काम सुरू केलं म्हणजे ज्या समाजाला शिक्षणापासून प्रस्थापित व्यवस्थेने वंचित ठेवलं, ज्या स्त्रियांना प्रस्थापित व्यवस्थेने त्यांचा जगण्याचा हक्क नाकारला, त्यांचा शिक्षणाचा हक्क नाकारला, तशा घटकांना शिक्षण देऊन राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले आणि आदरणीय सावित्रीबाई फुले यांनी केलं. त्यांच्यानंतर हे काम जर कुणी पुढे नेलं असेल तर ते छत्रपती शाहू महाराजांनी नेलेलं दिसून येतं. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये प्रचंड क्रांतिकारक निर्णय घेतलेले आहेत. आपण सर्वांना माहिती आहे. एक उल्लेख या ठिकाणी करावा लागेल की त्या काळामध्ये जवळपास 650 संस्थानं होती, परंतु त्या संस्थानांमध्ये समाजहिताचं काम करणारं जर कोणी असेल तर त्यापैकी फक्त 3 संस्थानांचा आपण उल्लेख करतो. त्यामध्ये होळकरांचं संस्थान होतं, त्यामध्ये सन्माननीय सयाजीराव गायकवाड यांचं संस्थान होतं, आणि तिसरं म्हणजे कोल्हापूर संस्थान म्हणजेच छत्रपती शाहू महाराजांचा ते कार्यक्षेत्र राहिलेलं आहे. मित्रांनो, 26 जून 1874 साली त्यांचा जन्म झाला कोल्हापूरमध्ये. आपल्या सर्वांना ते ज्ञात आहे. आणि अगदी म्हणजे परंपरेने तर राजा होणारी माणसं आपण पाहतो, परंतु शाहू महाराज हे परंपरेचे राजे नव्हते. तुम्ही बोल. शाहू महाराज हे परंपरेचे राजे नसून ते हे करतात. तर शाहू महाराज हे परंपरेचे राजे नसून ते एका गरीब कुटुंबामधून ते राजपदावर गेलेले होते. म्हणजेच त्यांना गरिबांच्या प्रश्नांची योग्य जाण असणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज.
म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की इतिहासामध्ये चौथे शिवाजी होते, त्यांची पत्नी आनंदीबाई साहेब, त्यांनी शाहू महाराजांना दत्तक घेतलं आणि तिथून त्यांचा राज्यकारभाराचा जो काही प्रवास आहे तो सुरू झालेला. शाहू महाराजांचा उल्लेख करत असताना राजर्षी शाहू महाराज असं आपण करतो. छत्रपती राजर्षी शाहू महाराज म्हणजे राजा आणि ऋषी या दोन गोष्टींचा संगम ज्या ठिकाणी होतो त्याला म्हणतात छत्रपती शाहू महाराज. अत्यंत त्यागी वृत्तीचे आणि माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी जे जे करायला हवं ते त्यांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. जसं की 1902 मध्ये त्यांनी दलित समाजाला 50% आरक्षण देऊ केलं. म्हणजेच की आरक्षणाचं जनक आपण शाहू महाराजांना म्हणतो. 1902 मध्ये त्यांनी या उपेक्षित समाजाला आरक्षण देऊन त्यांचा उद्धार करण्याचं महान कार्य केलं. शाहू महाराजांबद्दल बोलत असताना मी लिहिलं, मला वाटलं जो मिट्टी में दबे थे उन्हें सोने से सजा दिया, जो मिट्टी में दबे थे उन्हें सोने से सजा दिया, सलाम है तुम्हें छत्रपती शाहू, तुमने तो चोरों को भी इंसान बना दिया. मित्रांनो, शाहू महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक अशी आश्चर्यकारक कामं केलेली आहेत. मग ते गंगाराम कांबळे नावाच्या एका आपल्या सेवकाला हॉटेल काढून देणं असेल, खरं तर हा प्रसंग सांगितला पाहिजे. हा गंगाराम कांबळे नावाचा माणूस त्यांच्याकडे काम करत होता आणि हा तेव्हा पूर्वी हा दलित समाजातला हा माणूस होता. आणि शाहू महाराज एक दिवस घरी नसताना या गंगारामला तहान लागली म्हणून याने तिथे जो हौद होता त्या हौदातलं पाणी थोडंसं प्राशन केलं. शाहू महाराजांच्या या हौदातलं पाणी या माणसानं पिलं म्हणून त्या नोकराने त्याला प्रचंड मारलं, अगदी अर्धमेलं केलं. ज्या वेळेला शाहू महाराजांना हे कळलं, शाहू महाराजांनी पाहिलं की हा माझा जो सेवक आहे गंगाराम दिसत नाहीये. त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना कळलं की असा प्रसंग घडलेला आहे. त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी तेव्हा सांगितलं की त्यांनी त्या गंगारामला बोलवलं आणि त्यांचा दृष्टिकोन पहा. म्हणजे ज्या नोकरांनी त्यांना मारलं होतं अगदी त्यांच्या हातामध्ये, म्हणजे त्या गंगारामच्या हातामध्ये यांनी तो चाबूक दिला आणि ते म्हणाले की ज्यांनी तुला मारलं होतं त्यांना तू माझ्या समोरच मारायचं. आणि मग आता म्हणाले, शाहू महाराज बोलले की उद्या तुला काहीतरी व्यवसाय उघडून देतो, त्यामुळे तू इकडे काही येऊ नकोस. तर काय व्यवसाय देता महाराज? गंगाराम विचारलं. गंगारामनी शाहू महाराजांनी सांगितलं की आपण चहाचं हॉटेल वगैरे सुरू करू. गंगाराम बोलला, पाणी घेतलं म्हणून एवढा मार खाल्ला, आपल्या हातचा चहा कोण घेईल महाराज? आता महाराजांचा दृष्टीपणा पहा. महाराजांनी सांगितलं
तू हॉटेल सुरू कर, तुझ्या हॉटेलमध्ये स्वतः मी म्हणजेच शाहू महाराज चहा प्यायला येतील. आणि हॉटेल सुरू झालं, सगळं साहित्य देण्यात आलं आणि स्वतः शाहू महाराज आपल्या सहकार्यांना घेऊन तिथं चहा घ्यायला जायचे. आणि पुढे तर त्यांनी सांगितलं, एक फरमान काढलं की ज्या ज्या लोकांना महत्त्वाची कामं करून घ्यायची आहेत, ज्या ज्या लोकांना माझ्या सह्या आल्या आहेत, त्यांनी मला सकाळी या हॉटेलमध्ये भेटावं, माझ्याकडून हा चहा घ्यावा आणि सही घेऊन जावी. म्हणजे हे फक्त शाहू महाराजच करू शकतात. अत्यंत म्हणजे भारतीय संविधानामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी ज्या काही या देशाच्या विकासाच्या तरतुदी केलेल्या आहेत, त्याची जी काही पाऊलवाट आहे ती आपल्याला छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामध्ये सापडते. मित्रांनो, मग ते राधानगरी धरण असेल, आपल्याला माहिती आहे की राधानगरी धरण कोल्हापूरमध्ये हे भारतातलं पहिलं धरण मानलं जातं. शाहू महाराज एक दिवस कर्नाटकला गेले असताना कर्नाटकच्या राजाने इथल्या काही लोकांना पकडलं होतं. चोर समजून त्या लोकांना पकडण्यात आलं होतं आणि त्यांना तो शिक्षा देणार होता. शाहू महाराज बोलले की तुम्ही यांना शिक्षा देणार आहात, यांना माझ्याकडे द्या, माझ्या ताब्यात द्या, त्यांना शिक्षा मी देतो. त्या राजाने होकार दिला. शाहू महाराज त्यांना कोल्हापूरला घेऊन आले आणि त्यांना सांगितलं की हा जो डोंगर आहे हा तुम्हाला फोडायचा आहे. मग ते लोक डोंगर फोडू लागले. तिथं पाहणारी लोक आश्चर्याने बघू लागले की हे शाहू महाराज काय करायला लावताय त्यांना. डोंगर त्यांनी फोडला आणि मग ते म्हणले की आता हे एकत्र करा, दगड आणि जे काही माती आहे ते एकत्र करा. मग ते त्यांनी एकत्रही केलं. एकत्र केल्याने ते सगळं पडत होतं, परंतु त्याच्यामध्ये काय जे काही सामग्री लागत असेल ते जोडून ते सगळं एकत्र करण्यात आलं आणि तेव्हा राधानगरी धरण कोल्हापूरमध्ये तयार झालं. जेव्हा कोणी चोरी करतं तेव्हा चोर संपायला पाहिजे किंवा चोर हे जिवंत नसायला पाहिजे असं कोणालाही वाटू शकतं. परंतु चोर ज्या परिस्थितीमुळे चोरी करतात ती परिस्थिती कुठेतरी संपली पाहिजे असं ज्यांना वाटतं ते छत्रपती शाहू महाराज असतात. त्यांनी त्यांच्या काळामध्ये ते महान काम केलेलं. तर अशा या लोकराजाला, या महान अशा संताला कोटी कोटी प्रणाम करतो. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र असं अभिवादन करतो. प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहावा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर सुद्धा करावं अशी विनंती करतो. धन्यवाद.